जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। महाराष्ट्रासह देशभरात नावाजलेले कवी असणारे मराठी कवी श्री अनंत राऊत आपल्या मैत्रीबद्दल असणाऱ्या कवितेमध्ये म्हणताना ते असे म्हणतात की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। अगदी अशाच पद्धतीने मैत्रीच्या कौतुक जर होत असेल तर जगातील सर्वात सुंदर, सहज आणि निकोप नाते कोणते असेल तर ते मैत्रीचे नाते। मैत्रीचे नाते मागणी करते ते केवळ निर्व्याज मैत्रीची, त्यात कुठलीच व्यावहारिकता नाही की कुठलीच अपेक्षा नाही की देवाणघेवाण नाही, असते ती फक्त सुलभ निष्पाप मैत्री। मैत्रीला कुठलेच बंधन नाही, ना वयाचे, ना लिंगाचे, ना जातीचे, ना धर्माचे, ना प्रांताचे, ना राष्ट्राचे। मैत्री ही या सर्वांच्या पलीकडील आहे। मैत्री ही एक अशीच गोष्ट आहे की ती वरील कोणत्याही बंधनात न अडकता खुलेपणाने, मोकळ्या मनाने, ज्याच्याशी आपल्या मनाची व अर्थात मताची तार जुळते त्याच्याशी करता येते असेच नव्हे तर ती होते। पण हां, मैत्रीला बंधन जरी नसले तरी एक नियम मात्र पाळावा लागतो बरं। तो नियम म्हणजे मैत्री निभावण्याचा। एकदा तुम्ही कोणाला मित्र किंवा मैत्रीण मानले की त्याला त्याच्या गुणदोषासकट स्वीकारण्याची तयारी मात्र हवी, मग त्यात मागे हटायचे नाही। आपल्या मित्रात असलेले गुण आपण स्वीकारावे, काही दोष असतील तर ते दूर करण्यास त्याला मदत करावी, फक्त एवढीच काही ती देवाणघेवाण, बाकी काही अपेक्षा नाही। अगदी अशाच मैत्रीच्या नात्यांचा जिव्हाळ्या जपण्याचं काम आपल्या मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता 10वीला सन 1999 ते 2000 साली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आजही तितक्याच उत्साहात जोपासले आहे। त्याच अनुषंगाने तब्बल 24 वर्षांनंतर 10वीला तत्कालीन समयी असलेल्या सरसकट मित्र व मैत्रिणींना एकत्र करीत मैत्रीच्या नात्यांचा गुंफन करत स्नेहमेळावा मुरुम शहरातील ते शिकत असलेल्या प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या प्रांगणात 6 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी आयोजित केला। या मैत्रीच्या स्नेहमेळाव्याची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली ती मित्रमैत्रिणींच्या आगमनाने। मित्रमैत्रिणींचं आगमन होत असताना मित्रांची मैत्रिणींचे आगमन ज्यावेळेस होत होते त्यावेळेस एकमेकांना गुलाबाचे फुले देऊन प्रत्येकाचं हृदयस्पर्शाने हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले। सर्वजण एकत्र आले असता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वतःची व आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत अशा आपापल्या क्षेत्रांची विचारपीठावर, विचार मंचावर येत ओळख करून देण्यात आली। यावेळी डॉक्टरांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, इंजिनियरपासून ते मेकॅनिकपर्यंत इतकेच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला इतकेच काय तर उद्योजक क्षेत्रात देखील अशा सर्वच क्षेत्रात शून्यांपासून ते 100पर्यंत, कर्तबगारी बजावण्यापासून ते प्रशासनात शासकीय कारकीर्द भूषवण्यापर्यंत अशा सर्वच क्षेत्रातील मित्र परिवारांच्या एकमेकांच्या ओळखीचा सत्र संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती मुख्य कार्यक्रमाकडे वळण्याची। मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मित्र परिवारात अपघाताने अपंग झालेल्या बाळू शिंदे या मित्राचे देखील कौतुक करण्यात आले। उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या नगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या आगमनाने झाली। आगमन होताच आयोजित मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले। शाळेच्या प्रांगणात ते आले असता स्मृतिशेष माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून विचार मंचाकडे आगमन झाले।
विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, सचिव व्यंकट जाधव, महालिंग बापशेट्टी, सुजित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालत दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शालेय जीवनापासून आजपर्यंत सोबत असलेले मित्र मैत्रिणी याशिवाय शिक्षणाचं मार्गदर्शन करणारे शिक्षक जे आज हयात नाहीत अशा सर्वांनाच विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांच्यासह शिक्षक व मान्यवर यांनी आत्मीयता जिव्हाळ्याने श्रद्धांजली वाहिली। प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करणे या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार मैत्रीच्या नात्यांच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे, त्यात प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांना महाराष्ट्राचा अस्सल मराठी बाण्याचा मानाचा फेटा, भरजरी शाल, पुष्पगुच्छ शिवाय सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं दैवत असणाऱ्या विठ्ठल रखुमाईच्या दिमाखदार मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला, तर त्यांची स्वतःची कॅनव्हासमधली दर्जेदार प्रतिमा देऊन Y2K मित्र परिवाराच्या वतीने गौरविण्यात आले। संस्थेचे सचिव श्री व्यंकट जाधव यांनाही मराठमोळा बाणा असलेल्या मानाचा फेटा, दिमाखदार शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे यांनाही शाल, फेटा, विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले, तर इतर मान्यवरांनाही शाल, फेटा, पुष्पगुच्छ व पंढरीचा पांडुरंग व रखुमाईची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर तत्कालीन समयी असलेल्या सर्वच शिक्षकांचा Y2K मित्र परिवार साल 2000 या बॅचच्या वतीने सत्कार करण्यात आला। कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अर्थात गुरु हेच ब्रह्म, विष्णू आणि शंकर आहेत आणि अशा श्रेष्ठ गुरुला मी साक्षात प्रणाम करतो, ज्यांनी आपल्या जीवनात ती अंधकार विकाराचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, काळोखापासून प्रकाशाकडे घेऊन जाणारे, अज्ञानाला मिटवून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते गुरु म्हणजेच शिक्षक होय। शिक्षक आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करतात। शिक्षकाचे आपल्या जीवनात एक वेगळे स्थान असते आणि त्या शिक्षकांनी आपल्या जीवनात एक खास ठसा उमटवलेला असतो, त्यांना आपण देवाच्या स्थानी म्हणतो। शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात आणि शिक्षकांनी दिलेले ज्ञान आपण परीक्षांमध्ये उपयोगात आणतो, म्हणूनच आपल्याला आपले शिक्षक कायम ध्यानात राहतात। इतिहास शिकवताना आपला राष्ट्र अभिमान जागृत करण्याचे काम शिक्षक करतात। आपण आपल्यासाठी जगताना राष्ट्राचा विचार केला पाहिजे हा व्यापक विचार आपल्याला देतात ते शिक्षक। आपल्याला जीवनातील अनेक कृत्य शिकवतात आणि शिस्तबद्ध माणूस तयार करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो। त्यांचे प्रयत्न कृतीत यावे यासाठी आवश्यक त्यावेळी शिक्षा देतात, कारण आपण आदर्श जीवन जगावे असा त्यांचा प्रामाणिक शुद्ध हेतू असतो। या शिक्षकांच्या उपकारातून विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची उतराई होणार नसली तरी त्यांचा मान सन्मान हा त्यांना मिळालाच हवा। या गुरुदक्षिणेच्या भावनेतून गुरुजनांबद्दल प्रचंड आदर व्यक्त करत सन 1999-2000 इयत्ता 10वी बॅचला ज्ञानार्जनाचं उत्तुंग कार्य पार पाडणाऱ्या सर्वच शिक्षक जनांचं मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देत त्यांना सन्मानित करण्यात आले। सर्वच आदरणीय शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यानंतर प्रास्ताविकपर भूमिका मांडत गुरु वर्नाळे यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले मुख्य व्याख्याते राजेंद्र चव्हाण हे अंध असूनही त्यांनी उत्कृष्ट मांडणी केली। तत्पूर्वी त्यांचा संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला।
व्याख्याते राजेंद्र चव्हाण यांच्या व्याख्यानानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजक विद्यार्थ्यांचे प्रचंड कौतुक करत त्यांच्या यशस्वी वाटचाली व त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या उर्वरित आयुष्याच्या निरोगी व उदात्त शुभेच्छा व्यक्त केल्या व आपल्या अध्यक्षीय मनोगताचा समारोप केला। अध्यक्षीय समारोपानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वच प्रमुख मान्यवर व अतिथींना आयोजकांनी पंचपक्वान्नाचा आस्वाद घेण्यात विनंती केली। त्यांच्या भोजनानंतर सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांनीही पंचपक्वान्न असलेल्या भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला व त्यानंतर इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले। यात प्रामुख्याने सर्वांचे लोकप्रिय शिक्षक असणारे कठोर तितकेच दिलखुलास स्वभावाचे असणारे शिक्षक काळेसर यांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला। तत्पूर्वी शाळेची घंटा वाजल्यानंतर सर्वच विद्यार्थी वर्गात बसले। डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांचे व्याख्यान, सन्माननीय काळेसरांचा क्लास व विविध विद्यार्थ्यांनी चारोळी, कविता तसेच आपल्या लाडक्या शिक्षकांची मिमिक्रीही केली। ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत। करतो आणि त्यांच्यामुळेच आज मी इथं आलेला आहे, तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। मी उगम प्रकाशाचा सूर्य म्हणतात मला, मी उगम प्रकाशाचा सूर्य म्हणतात मला, आव्हान देतो अंधाराला, चल हरवून दाखव मला, आव्हान देतो अंधाराला, चल हरवून दाखव मला, ही माझी प्रतिज्ञा आहे। आणि म्हणून मी स्वतःवर प्रेम करतो आणि जो माणूस स्वतःवर प्रेम करू शकतो तोच इतरांवर प्रेम करू शकतो। आणि म्हणून सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। माणसाला डोळ्यामुळे 75% ज्ञान होत असतं, श्रवण 13%, स्पर्श 6%, चव 3% आणि वास 3%। तुमच्यापैकी प्रत्येकाला 100% परिस्थिती अनुकूल असताना माझ्यासारख्या माणसाला फक्त 25%च परिस्थिती अनुकूल असते। तरी सुद्धा 15 ऑक्टोबर 2022 मध्ये मी हातात कागद न घेता 11 तास बोललेलो आहे आणि 50 विषयांवर बोललेलो आहे। त्यानंतर गेल्या वर्षी आपण मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे स्वातंत्र्याचा। 5 जुलै ते 17 सप्टेंबर या काळामध्ये अखंड 75 दिवस विविध 75 विषयांवर मी 75 व्याख्याने दिलेली आहेत आणि हे सुद्धा हातात कागद न घेता। शिक्षणाचा विषय मगापासून चालू आहे। ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि मनुष्याला जेव्हा आपल्या अज्ञानाचा परिचय होतो तेव्हा तो ज्ञानाच्या पायरीवर आपलं पहिलं पाऊल ठेवतो। आणि सर्वात सुंदर आणि चांगली गोष्ट जर या जगामध्ये असेल तर ती आहे ज्ञान, आणि सर्वात वाईट गोष्ट जर या जगामध्ये काही असेल तर ती आहे अज्ञान। आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला ज्ञान मिळवायचं आहे आणि हे ज्ञान जे आहे ते खऱ्या अर्थाने आपलं जीवन प्रकाशमान करत असतं। 2 डोळ्यांना जे दिसत नाही ते तिसऱ्या डोळ्याला दिसतं आणि म्हणून हा तिसरा डोळा जो माणसाचा ज्ञान मानला जातो तो अतिशय महत्त्वाचा आहे। मंडळी, जीवन म्हणजे अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे। अनंत हाच जीवनाचा अर्थ आणि उद्देश आहे, मानवी अस्तित्वाचा संपूर्ण हेतू आणि शेवट आहे। आनंदाचा एक दरवाजा जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरा उघडला जातो, पण आपल्याला बंद दरवाजाकडेच बघायची सवय असते आणि म्हणून आपण दुःखी होतो। आनंदी राहण्याचं रहस्य काय आहे? सर्व सुविधांचं असणं म्हणजे आनंदी राहणं नाही, तर आनंद घेण्याची दृष्टी किंवा क्षमता जास्तीत जास्त विकसित करणं हे आनंदी राहण्याचं रहस्य आहे। आणि आनंदी राहण्याची दृष्टी जेव्हा आपली विकसित असते, ती क्षमता जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण या जगावर आणि स्वतःवर प्रेम करू शकतो। आणि म्हणून आपली आनंद घेण्याची दृष्टी विकसित करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। सुविधा कमी असल्या तरी चालतील, पैसा कमी असला तरी चालेल, पण आनंद घेण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का, ती आपण कशी विकसित करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं। एक कविता आहे, कधी प्रतीक्षा निश्चल चिंतन दुःखातील युगसम काही क्षण, कधी प्रतीक्षा निश्चल चिंतन दुःखातील युगसम काही क्षण, नवनिर्मितीची कधी भरारी पराभवाचा अडथळा काय,
नवनिर्मितीची कधी भरारी पराभवाचा डंख विखारी, कधी चांदणे मोहक शीतल, कधी उन्हाची असाही अशी झळ, कधी आव्हाने कष्ट निरंतर, कधी प्रश्नांना मिळेना उत्तर, हिऱ्याला जसे पैलू पडले जीवन जणू काय यातले, सुंदरतेने यातून घेता कधी न यावी मनात कटुता, मनात बसता सत्य आणि शिव, आयुष्याचा धन्य महोत्सव, आयुष्याचा धन्य महोत्सव. तर आयुष्याचा धन्य महोत्सव कधी होऊ शकतो, तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आयुष्याचा महोत्सव होऊ शकतो. डॉक्टर हेलन केलर हे नाव तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलेले नसेल. त्यांना दिसत नव्हतं, बोलता येत नव्हतं आणि ऐकता देखील येत नव्हतं. त्या अमेरिकेमध्ये होऊन गेलेल्या आहेत. त्या लेडी होत्या. त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकूण 11 पुस्तकं लिहिलेली आहेत. द स्टोरी ऑफ माय लाईफ हे त्यांचं आत्मकथन जे आहे ते जगप्रसिद्ध आहे. 1903 मध्ये प्रकाशित झालं आणि जगातल्या 50 भाषांमध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर हेलन केलर यांनी महिलांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या हक्कांसाठी लढा दिला. तर मंडळी, मला काय सांगायचं आहे, ज्या व्यक्तीला दिसत नाही, बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, अशा व्यक्तीला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळू शकतो. ती व्यक्ती 11 पुस्तकं लिहिते, इतरांच्या हक्कांसाठी लढू शकते, ऐकायला येत नसताना जगभरात व्याख्यानं देऊ शकते. 35 देशांचा प्रवास त्यांनी केला. याला म्हणतात या जगण्यावर सतत प्रेम करावं. आणि म्हणून आपण आपल्या सबबीचा पाडा न गाता, आपलं सबबी न सांगता, आपलं आयुष्य कशावर अवलंबून आहे, तर आपल्याला मर्यादांचा विचार करायचा नाही, तर आपल्याला शक्यतांचा विचार करायचा आहे. मर्यादांचा विचार करणं ही सर्वात मोठी मर्यादा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शक्यता काय आहे, कितीही वाईट गोष्ट घडलेली असेल तर यातून चांगलं काही निर्माण होऊ शकतं का, याचा विचार आपण जेव्हा करू शकतो तेव्हाच आपण जीवनावर प्रेम करू शकतो असं मला वाटतं. तर आयुष्यातून सूर्यप्रकाश निघून गेला म्हणून तुम्ही रडत बसाल, आयुष्यातून सूर्यप्रकाश निघून गेला म्हणून तुम्ही रडत बसाल, तर तुमच्या अश्रूमुळे तुम्ही रात्रीचं मोहक चांदणं पाहू शकणार नाही. आणि म्हणून काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करणं, इथं आयुष्य सुरू होतं आणि ते आयुष्य सुंदर बनतं. म्हणून सकारात्मकता ही महत्वाची आहे. एका एक माणूस पेपर वाचत बसलेला होता आणि टीव्ही बघत होता. टीव्हीवर बातमी आली की अख्ख्या थंड हवेच्या ठिकाणी मोठा भूकंप झालेला आहे आणि तिथली सर्व घरं जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या माणसाने लगेच मित्रांना फोन लावायला सुरुवात केली. तो जो माणूस आहे त्याने 3.5 कोटींना त्या ठिकाणी घर घेतलेलं होतं 2 महिन्यांपूर्वी आणि ते घर देखील त्या भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं. त्याने आपल्या मित्रांना फोन केले आणि सांगितले की संध्याकाळी पार्टी आहे, माझ्या घरी या. सगळे मित्र आले. पदार्थांची रेलचेल होती, संगीत होतं, नृत्य होतं, कशाचीही कमी नव्हती. पण कोणालाच माहित नव्हतं की ही पार्टी कशासाठी आहे. मग एका मित्राने विचारलं की मित्र, आपण एन्जॉय करतोय, आनंद घेतो, पण ही पार्टी कशासाठी आहे, काय घडलंय असं की तुम्ही एवढी मोठी पार्टी देतोय. तो म्हणाला की अख्ख्या थंड हवेच्या ठिकाणी मी बंगला घेतलेला होता 3.5 कोटींचा आणि तिथं भूकंप झाला आणि तो बंगला जो आहे तो धुळी सपाट झालेला आहे. तर तो मित्र म्हणाला की यात कसला आनंद आहे, ही तर दुःखाची गोष्ट आहे. तर तो मित्र म्हणाला की नाही, आनंद आहे. गेल्याच आठवड्यात त्या घरामध्ये मी राहण्यासाठी जाणार होतो आणि मी काही कारणासाठी तिथे गेलो नाही आणि म्हणून आज माझा जीव वाचलेला आहे. घर माझ्यासाठी नाही, तर मी घरासाठी नाही, तर घर माझ्यासाठी आहे. अशी 1000 घरं मी विकत घेऊ शकतो, पण माझा जीव वाचलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला पार्टी देतो आहे. तर याला म्हणतात सकारात्मक विचार करणं. लुकिंग ॲट द ब्रायटर साइड म्हणजे सकारात्मक विचार करणं. लुकिंग ॲट द ब्रायटर साइड. कुठल्याही प्रसंगामध्ये एक काळी बाजू असते आणि एक प्रकाशमान बाजू असते. त्या प्रकाशमान बाजूचाच विचार करणं हा सकारात्मक दृष्टिकोन असतो. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन ज्याच्याकडे आहे त्याच्या आयुष्यात फार काय अडत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून या जीवनावर प्रेम करण्यासाठी आपला सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणं आणि वाईटामध्ये सुद्धा चांगलं कसं आहे, ते चांगलं कसं निर्माण करता येईल, त्यातून सुद्धा सर्वनाशामधून सुद्धा एक आशेचा किरण कसा शोधता येईल याचा विचार करणं, ही विचारांची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण करणं म्हणजे मला वाटतं की आपण खऱ्या अर्थाने
चांगलं आयुष्य पाहू शकतो आणि नवीन सुरुवात करू शकतो. कविवर्य सुरेश भटांची ही गझल आहे. ते काय म्हणतात, नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती मुले धरूया. आता ही गझलची पहिली जी आता वळ आहे, दुसरी ती तुमच्या सगळ्यांना लागू आहे. 24 वर्षानंतर भेटलात आणि पुढे आपण प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणार आहोत. आता परस्परांची चाहूल घेत राहू, आता परस्परांच्या स्वप्नात वावरूया. आता परस्परांची चाहूल घेत राहू, आता परस्परांच्या स्वप्नात वावरूया. नेले जरी घराला वाहून पावसाने, नेले जरी घराला वाहून पावसाने, डोळ्यातल्या घरांना हसून आवरूया. गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी, गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी, आयुष्य राहिलेले जाळून मोहरूया. नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती गुन्हे धरूया. प्राणात चंद्र ठेवू हाती गुन्हे धरूया. आता पुन्हा आसवांना पुन्हा आवरू लागलो, हसवे मी पुन्हा पांघरू लागलो. आसवांना पुन्हा आवरू लागलो, हसवे मी पुन्हा पांघरू लागलो. हे वसंता किती दूर गेलास तू, मी तुझ्या सारखा मोहरू लागलो. हे वसंता किती दूर गेलास तू, मी तुझ्या सारखा मोहरू लागलो. सावलीने मला जरी टाळले, मी उन्हाच्या घरी वावरू लागलो. सावलीने जरी मला टाळले, मी उन्हाच्या घरी पुन्हा वावरू लागलो. जीवनाने मला लाख लाथाडले, जीवनाने मला लाख लाथाडले, मी पुन्हा बोट त्याचे धरू लागलो. मी पुन्हा बोट त्याचे धरू लागलो. जीवन नकार देत असतं, नाही म्हणत असतं, पण त्या नाहीला सुद्धा तो हो म्हणतो. तोच आयुष्यात प्रगती करू शकतो, पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मंडळी, जीवन एक आव्हान आहे, सामोरे जा. जीवन एक खेळ आहे, तन्मयतेने खेळा. जीवन साहस आहे, धाडस करा. जीवन एक कर्तव्य आहे, पार पाडा. जीवन एक शोकांतिका आहे, तोंड द्या. ओशो काय म्हणतात, रजनी ओशो, प्रगती म्हणजे काय तर जुनी दुःख जाणं आणि नवीन दुःख घेणं. आणि म्हणून जीवनामधलं दुःख कधी संपत नाही. पेन इज कंपल्सरी बट सफरिंग इज ऑप्शनल. दुःख आहेच, पण त्या दुःखाचा परिणाम आपल्या जीवनावर आपण किती करून घ्यायचा हे आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून आहे. आणि म्हणून दुःखाला आपण दूर ठेवू शकतो. तर मंडळी, वेळ कमी आहे. एक हिंदी कविता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ही हिंदी कविता आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवू शकते. तर हिंदी कविता अशी आहे, तू अपनी खूबियां ढूंढ कमियां निकालने के लिए लोग है. तू अपनी खूबियां ढूंढ कमियां निकालने के लिए लोग है. सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है. अगर बनाने हैं तो यादें बना, बातें बनाने के लिए लोग है. अगर बनाने हैं तो यादें बना, बातें बनाने के लिए लोग है. अगर भरोसा रखना है तो खुद पर रख, शक करने के लिए लोग है. प्यार करना है तो खुद से कर, दुश्मनी करने के लिए लोग है. तू खुद की अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है. तू खुद की अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है. तालियां बजाने के लिए लोग है. तुमच्यापैकी प्रत्येकानं माझ्या सकट आयुष्यात काहीतरी विशेष करावं यासाठी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला रणजित दादांनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला सर्वांना देतो. धन्यवाद. तुम्ही जे आमचं मान सन्मान करता, जी इज्जत करता, तिचे आम्ही ऋण कितीही जन्म जर मानव जन्म घेतलो तरीही फिरू शकत मानसिक पार्श्वभूमी या धावपळीच्या जगामध्ये कोण कुणाला ओळखायला तयार नाही. नाही त्याला मार खायचं असेल पहिले शब्द बोलत होता राज्य आणि राजधानीचा विचार नंतर काय सर भारताची व्यक्तीच एकटा आढळते याच्यावरती 5 मिनिट बोला. 5 मिनिट या धावपळीच्या जगामध्ये कोण कुणाला म्हणजे ओळखण्याची शक्यता कमी झाली. सर्वजण फक्त भौतिक
गोष्टीला, भौतिक सुखाला, भौतिक समजा प्रत्येकाला महत्व आलं. मोबाईल आला, मोबाईलवर समजा स्पर्धा परीक्षेची तयारी होणारी संध होणार, परंतु प्रेम जे आहे ते एकमेकापासून लांब निघून गेलं, लांब हुरकायची पाहिजे झाले, ते तुमच्या दिसून आलं आम्हाला. आमचं नशीब आहे ते. इज्जत करते त्याच्यापेक्षा जास्त आता जे काय संपर्कात आहेत ते संपर्कात कुठेही जर भेटलाय ती त्या आधाराने बोलतात. त्याच्यामध्ये शिरशेट किलोबा आहे, रणजित आहे, अमृत वरनाय आहे, असे बरेच विद्यार्थी स्थानिकला भेटतात. तिकडं तिकडं किती लोक आहेत, का आहेत काही बघत नाही. उठली की वाका तोंड करते आणि त्याच्या हाव केले आम्हाला माहिती. परंतु तुमचं मनापासून कौतुक, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. फक्त सर्वसाधारणपणे जीवन जगताना तुम्ही आता ते आमचे गुण घेतला, आमचा आदर घेतला, आमची प्रेरणा घेतला, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केलेला. अजून एकही विद्यार्थी असं भेटलं नाही की बाबा ही विद्यार्थी माझा आहे म्हणून सांगताना लाज वाटत असेल. तर बाबा रस्त्याच्या कडला लेझिम खेळताना पण दिसत बघा तुमचा विद्यार्थी म्हणले ते आपण इथं बस स्टँड मध्ये विद्यार्थी त्याला गाठ पडल्यावर म्हणला अजून सहित मणिपूरची राजधानी संपली. एवढं खरोखर आम्ही नशीबवान. तुम्ही काही नाही, तुमच्यापेक्षा 10 पटीनं आम्ही नशीबवान. कारण ह्या युगामध्ये आणि आताच्या काळामध्ये एवढं प्रेम कोण देतंय की आम्ही याची कल्पना सहित करू शकत नाही. चौथ्यांदा आमचा मान सन्मान होऊन आला. ह्याच्यानंतर भविष्यात होईल अथवा न होईल म्हणजे ह्या चालू शिक्षकाचा होईल न होईल हे काळ आम्ही नशिबान. आम्ही रागराग केलो, मारलो, शिक्षा दिलो, परंतु तुम्ही त्याचा कधीही दोष केली, कधीच दोष केले, कधीच म्हणलं नाही, कधी चुकून सहित बोलले. पण आमचाही उद्देश आज सांगतो तुम्हाला, एवढा प्रामाणिक उद्देश का होतो माहिती का? ज्या वेळेस इथं संस्थेत आलो त्या 8 नंबर मध्ये स्टाफ रूम होता, तिथं जुने लोक होते आणि मी नवीन होतो. माझी मनोमन इच्छा असायची किंवा आपल्या शाळेचं विद्यार्थी बोर्डात येऊ मराठवाड्यात. जुने काही शिक्षक म्हणायचे खडा उचलाचा प्रयोग केला तर व्यक्ती हे ना रात्रीचे क्लास चालू आणि ज्या दिवशी 2 विद्यार्थी बोर्डात आले त्या दिवशी आपण जग विद्यार्थी तुम्ही एवढं प्रेम केला त्याचा आम्ही भूल करू शकत नाही. खरोखर असंच संबंध ठेवा. कधी कदाचित योगायोगानं भेट झाली. आता आमचा एक कमजोर बाजू सांगतो किंवा आम्ही तुम्हाला ओळखू शकत नाही तुम्ही सांगितल्याशिवाय. तुम्ही म्हणणार ओळखलं कसं? 5-5 तुकड्या वर्षाला बाहेर पडला, त्याच्यामध्ये 2 हुलसुरे ओळखले, 2 हुलसुरे, 2 किलोबा, 2 चौघडी असं मोजके लोक ओळखीचं राहणार. त्याच्याबद्दल माफी मागतो. इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या.